Good morning, all of you. Today start new chapter anthematic drug. सो हे चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत जे पण कंटेंट आहे त्यामध्ये आपण फर्स्ट बघूया त्याची डेफिनेशन. जे पण आपण अँथलेमॅटिक ड्रग बघणार आहोत त्यामध्ये प्रत्येक एक्झाम्पलचं आपण बघणार आहोत. त्यामध्ये 7 क्लास आहे. 7 क्लासमध्ये आपण प्रत्येक एक एक्झाम्पल बघूया. त्यामध्ये प्रत्येक एक्झाम्पलचं आपण त्याचं फिजिकल प्रॉपर्टी, त्याची केमिकल प्रॉपर्टीज, स्टॅबिलिटी, स्टोरेज कंडिशन काय असते ते ड्रगची, त्यानंतर युजेस अँड फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन अँड ब्रँड नेम, या प्रकारे आपण प्रत्येक एक्झाम्पलचं काय बघणार होतो आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत. सो फर्स्ट स्टार्ट इंट्रोडक्शन बघूया. इंट्रोडक्शनमध्ये फर्स्ट अँथलेमॅटिक्स. अँथलेमॅटिक्स मीन्स जनरली सांगायचं म्हटलं तर anthematic drug means any drug that act against infection caused by parasitic worm. जे पण पॅरासायटिक वॉर्म असतंच यामुळे तुम्हाला काय होतं, हे तुम्हाला इन्फेक्शन होतं. ते इन्फेक्शन कमी करण्यासाठी आपण काय करतो, अँथलेमॅटिक ड्रग यूज करतो. आपण रिपीट बघूया. अँथलेमॅटिक ड्रग. अँथलेमॅटिक ड्रग मीन्स एनी ड्रग दॅट ॲक्ट अगेन्स्ट इन्फेक्शन कॉजेस बाय पॅरासायटिक वॉर्म. जे पण पॅरासायटिक वॉर्म हे तुम्हाला इन्फेक्शन झालं असतं त्यासाठी आपण काय करतो, अँथलेमॅटिक ड्रग काय करतो आपण यूज करतो. हे ड्रगचं मेकॅनिझम ॲक्शन काय आहे की हे काय करतं, जे पण आपल्याला इन्फेक्शन झालं असतं पॅरासायटिक वॉर्म ते काय करतं तुमचं त्याच्या अगेन्स्ट काम करतं, त्याला रिड्यूस करतं, इन्फेक्शन डिक्रीज करतं. जे पण तुम्हाला इन्फेक्शन झालं तर तुमच्या बॉडीवरती ते काय करतं, रिड्यूस करतं. ट्रॉपिकल डिसीज कॉजेस बाय पॅरासायटिक वॉर्म multicellular organism which infest the body are called as Helm disease. Helm disease म्हणजे काय तर इन्फेक्शन ऑफ डिसीज. ते एक असतं इन्फेक्शन असतं त्यामध्ये हेल्मिंथिस ऑल्सो नोन ॲज वॉर्म इन्फेक्शन. त्यालाच आपण काय म्हणतो वॉर्म इन्फेक्शन. इज एनी मायक्रोपॅरासाइट डिसीज ऑफ ह्युमन अँड अदर ॲनिमल इन विच अ पार्ट ऑफ द बॉडी इज इन्फेक्टेड विथ पॅरासायटिक वॉर्म. जे पण पॅरासायटिक वॉर्म इन्फेक्शन झालं असतं ते तुमच्या बॉडी पार्टवरती काय करतं, इफेक्ट करतं. ते रिड्यूस करण्यासाठी आपण करतो अँथलेमॅटिक ड्रग काय करतो, यूज करतो. द 3 मेन फॅमिलीज ऑफ वॉर्म दॅट इन्फेस्ट ह्युमन बिईंग बिलॉंग टू फॅला. जे पण तुमचं वॉर्म आहे त्याचे किती 3 फॅमिली पडतात. त्यामध्ये फर्स्ट आहे निमॅथिलमेथिल्स. जे पण निमॅथिलमेथिल्स और त्याला दुसरं नाव काय आपलं निमॅटोड, त्यालाच आपण काय म्हणतो राऊंड वॉर्म. हे काय तुमचं फॅमिली आहे त्यामध्ये 3 फॅमिली पडतात. फर्स्ट इज अ राऊंड वॉर्म, सेकंड इज अ पोलॅथिलमिनिथिस. पोलॅथिलमिनिथिस जे पण वॉर्म इन्फेक्शन आहे त्याच्यामध्ये सेकंड फॅमिली, त्यामध्ये 2 टाईप पडतात. वन इज अ सिसो टोड्स, त्यालाच आपण काय म्हणतो टेप वॉर्म असं. आणि सेकंड त्यामध्ये टाईप आहे ट्रिमॅटोड. ट्रिमॅटोड मीन्स फ्लुकेज. त्यामध्ये हे 3 फॅमिली आहे. फर्स्ट इज अ राऊंड वॉर्म, सेकंड पोलॅथिलमिथिस, त्यामध्ये 2 टाईप पडतात. वन इज अ सिस्टोड अँड ट्रिमॅटोड. नेक्स्ट त्यानंतर आपण बघूया त्यामध्ये फर्स्ट निमॅटोड. निमॅटोड मीन्स हुकवॉर्म causes dangerous infection as they remain attached to the wall, intestine and suck. ज्यावेळेस तुम्हाला हुकवॉर्म इन्फेक्शन होतं ते कशामुळे तुम्हाला डेंजरस इन्फेक्शन इज द रिमेन अटॅच टू द वॉल, इंटेस्टाईन अँड इट्स. ज्यावेळेस तुम्हाला हुकवॉर्म इन्फेक्शन होते हे काय करतं, तुमचं जे पण इंटेस्टाईनची वॉल आहे त्याला काय करतं ते अटॅच करतं. त्यामुळे तुमचं काय होतं सक ब्लड. जे पण तुमचं ब्लड आहे ते काय करतं ते शोषून घेतं इंटेस्टाईनमधलं, त्याला आपण काय म्हणतो निमॅटोड्स. अदर निमॅटोड इन्फेक्शन आर ॲस्करेज, त्यालाच आपण राऊंड वॉर्म. त्यानंतर मग थ्रेड वॉर्म, व्हीप वॉर्म, पिनवॉर्म. जे पण निमॅटोड अँथलेमॅटिक्स आहेत त्यामध्ये जे पण टाईप्स पडतात त्यामध्ये पडतात तुमचे राऊंड वॉर्म, थ्रेड वॉर्म, व्हीप वॉर्म, पिनवॉर्म. जे पण इन्फेक्शन होते हे इन्फेक्शनसाठी आपण काय करतो अँथलेमॅटिक ड्रग यूज करतो. त्यानंतर आपण सेकंड फॅमिली बघूया सिस्टोडमध्ये काय, दिस आर अनप्लेसंट बट डू नॉट यूज सिरियस इलनेस.
दिस आर अनप्लेसंट बट डू नॉट कॉजेस सिरियस इलनेस. जे पण तुमचे आजार असतात सिरियसचे त्याला आपण काय करतो, त्याला त्यामध्ये आपण यूज करू शकत नाही. थर्ड फॅमिली त्याची ट्रिमॅटोड. ट्रिमॅटोड मीन्स इन्फेक्शन कॉन्ट्रीब्युटिंग टू डेट स्किस्टोमायसिस. त्यालाच आपण काय म्हणतो ब्लड फ्लू केस विच पेनिट्रेट अनब्रोकन स्किन टू वेन अँड कॉजेस स्लो डिस्ट्रक्शन ऑफ लिव्हर अँड किडनी. ज्यावेळेस तुम्हाला ट्रिमॅटोड फॅमिलीमुळं काय होतं, इन्फेक्शन होतं, त्यामुळे ते काय करतं पेनिट्रेट अनब्रोकन स्किन टू वेन. ज्यावेळेस त्याचं इन्फेक्शन वाढतं त्यावेळेस तुमचं काय होतं, जे पण स्किन टू व्हेन असतं त्याला काय होतं ते ब्रेक करतं. त्यानंतर जे पण तुमचं लिव्हर अँड किडनी असतं त्यामधला जो ब्लड फ्लो आहे तो काय करतो, रिड्यूस करतो, डिस्ट्रक्शन करतं, त्याला विरोध करतं ब्लड फ्लो होण्यासाठी. ज्यावेळेस तुम्हाला ट्रेडमोडचं अँथ्रेमिक इन्फेक्शन होतं त्यावेळेस काय होतं, तुमच्या बॉडीमधलं जर जास्त इन्फेक्शन वाढलं त्यामध्ये तुमचं जे पण किडनी आणि लिव्हर असते त्यामधलं स्किन टू व्हेन काय करतो, त्यामध्ये ब्लड फ्लो काय होतो त्याला विरोध करतो. म्हणजे जे पण किडनीमध्ये ब्लड फ्लो होतं तुमच्या ते काय करते, त्यासाठी ते विरोध करते हे इन्फेक्शन. अँथेल्मिटिक्स आर द ड्रग विच आर यूज टू कॉम्बॅट अपोज एनी टाईप ऑफ हेल्मिथिस. ज्यावेळेस तुम्हाला हेल्मिथिस इन्फेक्शन होतं त्यावेळेस तुम्हाला काय करते, अपोज करतो. हे जे ड्रग आहे आपण जे अँथेल्मिटिक ड्रग करतो ते काय करतो, ते अपोज करतो. जे इन्फेक्शन अपोज करतो म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्हाला ते इन्फेक्शन होतं अँथेल्मिटिक इन्फेक्शन त्यासाठी काय करतं, अँटी हेल्मिथिक ड्रग काय करतो ते यूज करतो आपण. त्याला ते अपोज करतो म्हणजे काय, ते रिड्यूस करतो इन्फेक्शन. त्यासाठी आपण काय करतो, अँथेल्मिटिक ड्रग यूज करतो. त्यानंतर आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ अँथेल्मिटिक. क्लासिफिकेशन ऑफ अँथेल्मिटिकमध्ये आपण त्यामध्ये बघूया फर्स्ट क्लास तुमचा केमिकल क्लासिफिकेशनमध्ये आपण बघूया. त्यामध्ये फर्स्ट हॅलोजनेटेड हायड्रोकार्बन. हॅलोजनेटेड हायड्रोकार्बन मीन्स तुमचं हॅलोजन कंटेनिंग हायड्रोकार्बन. त्यामध्ये एक्झाम्पल बघूया आपण टेट्राक्लोरोइथिलीन. टेट्राक्लोरोइथिलीन मीन्स टेट्रा मीन्स 4, क्लोरो मीन्स क्लोरीन हायड्रोजन ॲटम, इथायलिन जे पण टेट्राक्लोरोइथिलीन मीन्स 4 हॅलोजन कंटेनिंग तुमचं काय असेल, इथिलीन स्ट्रक्चर असेल. सेकंड त्यामध्ये एक्झाम्पल आहे हॅलोजनेटेड फिनॉल अँड बायफिनॉल. हॅलोजनेटेड फिनॉल अँड बायफिनॉल मीन्स जे हॅलोजन कंटेनिंग तुमचं काय असेल, फिनॉल असेल. अँड बिसफिनॉल म्हणजे काय, 2 OL ग्रुप कंटेनिंग फिनॉल. ओके, त्याचं एक्झाम्पल आहे बायथिनॉल. याचं आपण बघूया फिनॉलचं स्ट्रक्चर कसं असतं तुमचं. फिनॉलचं स्ट्रक्चर अशा प्रकारे असतं तुमचं. ही तुमची बेंझिन रिंग 6 बॉन्ड. जे पण बेंझिन रिंगला OH ग्रुप असतो, हा OH ग्रुप असतो त्याला आपण काय म्हणतो, हे झालं तुमचं फिनॉल. जर सिंगल ओनली फक्त बेंझिन रिंग असेल तुमची, हे झालं तुमचं ओनली बेन्झिन. जर ह्या बेंझिन रिंगला जर O आणि H ॲटम्स जर अटॅच असेल त्याला आपण याला काय म्हणतो, फिनॉल म्हणतो. ओके, त्यानंतर आपण बघूया थर्ड एक्झाम्पल आहे डायजमध्ये एक्झाम्पल तुमचं जिनेटियन व्हायलेट. फोर्थ क्लास आहे पिपेरेझिन रिलेटेड कंपाऊंड. पिपेरेझिन रिंगमध्ये पिपेरेझिन म्हणजे तुमचं काय असतं, त्यामध्ये पिपेरेझिन रिंग ते आणि रिलेटेड कंपाऊंड जी पण पिपेरेझिन रिंग येते. पिपेरेझिन रिंग तुमची जी असते त्यामध्ये 2 काय असते तुमचे नायट्रोजन ॲटम असतात. 6 मेंबर रिंग असते. ही 6 मेंबर रिंग बरोबर इथे एक NH असतो आणि इथे एक NH, हा तुमचा NH, हा इथे एक NH. 2 नायट्रोजन कंटेनिंग 6 मेंबर रिंग याला आपण काय म्हणतो, पिपेरेझिन रिंग. एवढं लक्षात. त्यामध्ये आपण एक्झाम्पल बघणार आहोत पिपेरेझिन सिट्रेट आहे. त्यानंतर त्यामध्येच अजून एक एक्झाम्पल बघणार आहोत आपण डायइथाइल कार्बेमिझिन सिट्रेट. पिपेरेझिन सिट्रेट आणि डायइथाइल कार्बेमिझिन सिट्रेट. अशा प्रकारे 2 एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे ॲज पर MSBT एक्झाम तुमचं प्रॅक्टिकल आणि थिअरीसाठी. ओके, नेक्स्ट क्लास आहे अल्कोलाइड. अल्कोलाइडमध्ये एक्झाम्पल बघूया आपण इमिथिन.
नेक्स्ट 6 एक्झाम्पल आहे अँटीमोनियल कंपाऊंड. अँटीमोनियल कंपाऊंड म्हणजे त्याचं एक्झाम्पल आहे अँटीमनी पोटॅशियम टायट्रेट. तर अशा प्रकारे आपण एक्झाम्पल बघणार आहोत अँथेल्मिक ड्रग. अँथेल्मिक ड्रगचं क्लासिफिकेशन त्यामध्ये किती क्लास आहे? 6 क्लास आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे हॅलोजनेटेड हायड्रोकार्बन, सेकंड हॅलोजनेटेड फिनॉल अँड बिसफिनॉल, थर्ड डाय, फोर पिपरेजिन अँड रिलेटेड कंपाऊंड, फिफ्थ वन इज अल्कोडाइल अँड 6 इज अँटीमोनियल कंपाऊंड. सो फर्स्ट एक्झाम्पल बघूया आपण अँथेल्मिटिक्स. अँथेल्मिटिक्समध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत पिपरेजिन. जे पण आपण पिपरेजिन एक्झाम्पल बघणार आहोत त्यामध्ये आपण त्याचे बघूया फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज काय? पिपरेजिन हेक्झाहायड्रेट इज अ कलरलेस अँड ग्लासी. जे पण तुमचं पिपरेजिन हायड्रेट आहे, पिपरेजिन हेक्झाहायड्रेट. पिपरेजिन हेक्झाहायड्रेट म्हणजे काय? पिपरेजिन म्हणजे तुमचं बेसिक पिपरेजिन रिंग. ओके. नेक्स्ट त्यामध्ये तुमचं हेक्झाहायड्रेट म्हणजे काय? तुमचं हे जे पण 6 वॉटर मॉलिक्यूल याला आपण काय म्हणतो? हेक्झाहायड्रेट. पिपरेजिन म्हणजे तुमची हे तुमचं स्ट्रक्चर झालं. त्यामध्ये 6 सायक्लोहेक्झेन रिंग, त्यामध्ये 2 नायट्रोजन अँड 2 नायट्रोजन ॲटम कंटेनिंग आणि 2 हायड्रोजन. हे झालं तुमचं पिपरेजिन रिंग. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघूया आपण. सिम्पल पिपरेजिन म्हणजे काय? तुमचं 6 सायक्लोहेक्झेन रिंग काढायची, त्यामध्ये 2 नायट्रोजन ॲटम आले पाहिजे, 2 NH ॲटम त्यामध्ये जॉईंट पाहिजे. हे झालं तुमचं पिपरेजिन. आणि हेक्झाहायड्रेट म्हणजे काय? 6 वॉटर मॉलिक्यूल, 6 ॲटम वॉटर मॉलिक्यूल. हे झालं तुमचं पिपरेजिन हेक्झाहायड्रेट. ओके. त्यामध्ये ते कसं असतं? तुमचं कलरलेस अँड ग्लासी असतं, त्याला कुठल्याही प्रकारचा कलर नसतो. त्यानंतर इट इज अ फेंट कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर. त्याची पण जी कॅरेक्टर आहे ती कसं असते? तुमची ऑर्डर असते. त्यानंतर इट इज फ्रीली सोल्युबल इन वॉटर. इट इज फ्रीली सोल्युबल इन वॉटर अँड इट व्हेरी स्लाइटली सोल्युबल इन इथर. जे पण तुमचं पिपरेजिन अँथेल्मिटिक्स ड्रग आहे ते कसं तुमचं फ्रीली सोल्युबल इन वॉटर अँड इन व्हेरी स्लाइटली सोल्युबल इन इथर. नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी, इट इज ऑफिशियल ॲज इट सिट्रेट, फॉस्फेट अँड ॲडिपेट साल्ट. जे पण तुमचं पिपरेजिन एक्झाम्पल आहे हे ऑफिशियल कसं कोणत्या फॉर्ममध्ये असतं? ते तुमचं सिट्रेट, फॉस्फेट अँड ॲडिपेट साल्टमध्ये असतं. त्यानंतर आपण पिपरेजिनचं आपण नेक्स्ट बघूया केमिकल प्रॉपर्टी. व्हेन इट इज ॲक्विस सोल्युशन ट्रीटेड विथ पोटॅशियम फेरोसायनाइड. जे पण तुमचं पिपरेजिन आहे, पिपरेजिनचं काय करायचं? ॲक्विस सोल्युशन तयार करायचं ते तुमचं ट्रीटेड विथ, जे त्यामध्ये काय करायचं? तुमचं पोटॅशियम फेरोसायनाइड सोल्युशन असतं, त्या इन प्रेझेन्स ऑफ मर्क्युरी अँड सोडियम बायकार्बोनेट. NaHCO3 म्हणजे काय? तुमचं केमिकल नेम काय त्याचं? सोडियम बायकार्बोनेट. हे काय करायचं? त्याच्या प्रेझेन्समध्ये ॲड केलं आपण, त्यामध्ये तुम्हाला काय होतं? अ रेड कलर इज स्लोली प्रोड्यूस. ज्यावेळेस तुमच्या पिपरेजिन सॅम्पलमध्ये ॲक्विस सोल्युशन पिपरेजिनचं असणार, त्यामध्ये काय करायचं? पोटॅशियम फेरोसायनाइड सोल्युशन जर आपण ॲड केलं प्रेझेन्स ऑफ मर्क्युरी अँड सोडियम बायकार्बोनेट, तर आपल्याला कोणता कलर फॉर्म होतो? रेड कलर काय होतो? स्लोली रेड कलर काय होतो? त्यामध्ये रेड कलर आपल्याला फॉर्म होतो. हे झालं तुमची केमिकल प्रॉपर्टीज ऑफ पिपरेजिन. केमिकल प्रॉपर्टीज पिपरेजिन म्हणजे काय? सिम्पल. ज्यावेळेस आपण त्याची केमिकल टेस्ट करतो पिपरेजिनची, पिपरेजिन कसं तुमचं ॲक्टिव्ह सोल्युशन घ्यायचं, त्यामध्ये काय करायचं? पोटॅशियम फेरोसायनाइड सोल्युशन ॲड करायचं, त्यामध्ये मर्क्युरी अँड प्रेझेन्स ऑफ सोडियम बायकार्बोनेट. हे तिन्ही केमिकल तुम्ही ज्यावेळेस रिॲक्ट करता कशावर? तुमच्या पिपरेजिनसोबत, ते तुम्हाला काय होतं? हळूहळू काय होतं? तुम्हाला स्लोली रेड कलर काय होतं? प्रोड्यूस होतो. ओके. हे झालं तुमची केमिकल प्रॉपर्टी ऑफ पिपरेजिन. नेक्स्ट स्टॅबिलिटी अँड स्टोरेज. त्यानंतर आपण बघूया त्याच्या स्टॅबिलिटी अँड स्टोरेज. जे पण त्याची स्टॅबिलिटी अँड स्टोरेज आहे, इट इज डिलिक्विसंट अँड इज अफेक्टेड बाय लाईट. जे पण पिपरेजिनची स्टॅबिलिटी अँड स्टोरेज आहे त्याची काय आहे? इट इज अ डिलिक्विसंट अँड इज अफेक्टेड बाय लाईट. डिलिक्विसन म्हणजे काय? जे पण तुमचं सॉलिड पार्टिकल असतात
ते काय करतात, ॲब्झॉर्ब मॉइश्चर, जे पण मॉइश्चर असतं काय करतं ॲब्झॉर्ब करू नये म्हणून त्यासाठी आपण काय करतो डिलिक्विसेंट. त्याचं फंक्शन काय तर ते काय करतं, जे पण मॉइश्चरायझेशन फ्रॉम एअर अँड डिझॉल्व इन इट. डिलिक्विसेंट म्हणजे काय, जे पण मॉइश्चरायझर वगैरे असतं ते काय करतं प्रोटेक्ट करतं आपलं. त्यामुळे आपण कशामध्ये स्टोअर करतो आपण, इट इज स्टोअर इन टाईटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर. हे झालं तुमची स्टॅबिलिटी अँड स्टोरेज. नेक्स्ट युजेस ऑफ पिपरेजिन. इट इज यूज इन पिनवॉर्म इन्फेक्शन अँड राऊंडवॉर्म इन्फेक्शन. जे पण तुमचं पिपरेजिन आहे आपण हे काय करतो पिनवॉर्म इन्फेक्शन अँड राऊंडवॉर्म इन्फेक्शनसाठी यूज करतो. पिनवॉर्म इन्फेक्शन मीन्स इंटरबायोसिस इज अ ह्युमन पॅरासायटिक डिसीज कॉजेस बाय द पिनवॉर्म. जे पण तुमचं पिनवॉर्म एन्थेल्मिटिक इन्फेक्शन आहे, हे कशामुळे तुम्हाला इंटरबायोसिस इज अ ह्युमन पॅरासाइट डिसीज, जे पण ह्युमन पॅरासाइट डिसीज यामुळे तुम्हाला काय होतं, हा पिनवॉर्म काय होतं इन्फेक्शन होतं. इट इज मोस्ट कॉमनली सिम्पटम इज इचिंग इन द ॲन्युअल एरिया. जे पण ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या बॉडीवरती कुठल्याही स्पेसिफिक एरियावरती काय होतं इचिंग होतं, त्यावेळेस तुम्हाला काय होतं हे साईडले सिम्पटम आणि हे सिम्पटम असतात पिनवॉर्मचे इन्फेक्शन. ज्यावेळेस तुम्हाला कुठल्या बॉडीवरती जर इचिंग होत असेल तर आपलं त्याचे सिम्पटम काय असते, तुम्हाला पिनवॉर्म इन्फेक्शन झालेलं असतं. सेकंड, जर तुम्हाला पिनवॉर्म इन्फेक्शन झालं असेल तर तुम्ही काय करू शकता, पिपेरेझिन हे एन्थेल्मिटिक्स ड्रग काय करू शकता तुम्ही यूज करू शकता. सेकंड यूजेस आहे राऊंडवॉर्म इन्फेक्शन मीन्स इज अ टाईप ऑफ पॅरासाइट इलनेस. जे पण तुमचं राऊंडवॉर्म इन्फेक्शन आहे हे काय तुमचं पॅरासिटिक इलनेसचं त्या टाईपमधलं आहे. दिस इज इलनेस इन विच ऑर्गॅनिझम लाईव्ह इनसाइड द बॉडी अँड अनदर क्रिएचर. जे पण तुमचं राऊंडवॉर्म इन्फेक्शन हे काय असतं तुमचं इनसाइड द बॉडी हे तुम्हाला इन्फेक्शन झालं असतं. जर तुम्हाला राऊंड वॉर्म इन्फेक्शन जर झालं असेल तुम्ही पिपरेझिन एन्थेल्मिटिक्स ड्रग यूज करून काय करू शकता, इन्फेक्शन रिड्यूस करू शकता. हे झालं तुमचं पिपरेझिन. त्याच्यानंतर हे झाले युजेस, पिपरेझिनचे युजेस. नेक्स्ट आपण बघूया फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कोणकोणते पिपरेझिनचे. फर्स्ट पिपरेझिन सिट्रेट इलिक्झर. जे पण पिपरेझिन सिट्रेट एन्थेल्मिटिक्स ड्रग आहे त्यामध्ये तुम्हाला जे पण फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन आहे ते कोणत्या फॉर्म्युलेशनमध्ये असतं, तुम्हाला इलिक्झर फॉर्म्युलेशनमध्ये असतं. त्यानंतर पिपरेझिन सिट्रेट टॅबलेट फॉर्ममध्ये, म्हणजे आपले फॉर्म्युलेशन काय म्हणजे पिपरेझिन सिट्रेट हे इलिक्झर आणि टॅबलेट फॉर्ममध्ये आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असतं. त्यानंतर जे पण पिपरेझिनचे ब्रँड नेम आहे, नेक्स्ट आपण ब्रँड नेम बघूया पिपरेझिनचे. त्यामध्ये अँटपार, त्यानंतर हेल्मिसाईड आणि वॉर्मिसाईड. अनेटफार, हेल्मिसाईड अँड वॉर्मिसाईड हे 3 काही ब्रँड नेम ऑफ पिपरेझिन. तर आपण याच्यामध्ये काय बघितलं, आपण फर्स्ट जे पण पिपरेझिन आहे एन्थेल्मिटिक्स ड्रग त्यामध्ये फर्स्ट आपण एक्झाम्पल बघतोय पिपरेझिन. त्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीज काय त्याच्या, जे पण पिपरेझिन हेक्झाहायड्रेट आहे. पिपरेझिन हेक्झाहायड्रेट म्हणजे काय, तुमचं पिपरेझिन रिंग हेक्झाहायड्रेट म्हणजे काय 6 मॉलिक्युल ऑफ वॉटर. हे झालं तुमचं पिपरेझिन हेक्झाहायड्रेट. हे काय तुमचं कलरलेस असतं, त्याची ऑर्डर कसं असते कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर असते. ते फ्रीली सोल्युबल इन वॉटर इन व्हेरी स्लाइटली सोल्युबल इन इथरमध्ये असतं. इट इज ऑफिशियली ॲज, जे पण पिपरेझिन सिट्रेट आहे हे ऑफिशियल कसं असतं, हे पिपरेझिन आहे तिथं ऑफिशियल कशामध्ये फॉर्म असतं तुमचं सिट्रेट फॉर्ममध्ये असतं किंवा फॉस्फेट फॉर्म असतं आणि ॲडिफेट साल्ट फॉर्ममध्ये असतं. त्यानंतर आपण त्याचे केमिकल प्रॉपर्टीज बघितले. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये व्हेन इट इज ॲक्वियस सोल्युशन इज ट्रीटेड विथ पोटॅशियम फेरोसायनाइड सोल्युशन इन प्रेझेन्स ऑफ मर्क्युरी अँड सोडियम बायकार्बोनेट. ज्यावेळेस तुम्ही केमिकल टेस्ट करता पिपरेझिनची त्यामध्ये काय करायचं, तुम्ही पोटॅशियम फेरोसायनाइड सोल्युशन ॲड करायचं, त्यामध्ये प्रेझेन्स ऑफ मर्क्युरी अँड सोडियम बायकार्बोनेट. ज्यावेळेस तुम्ही हे तिन्ही केमिकल ॲड करता त्यावेळेस तुम्हाला स्लोली काय होतं, रेड कलर फॉर्म होतो. त्यानंतर आपण बघितलं पिपरेझिनचे स्टॅबिलिटी अँड स्टोरेज. इट इज अ डिलिक्विसेंट अँड इट इज अफेक्टेड बाय लाईट, हेन्स इट इज स्टोअर्ड इन टाईटली क्लोज रेजिस्टर. डिलिक्विसेंट आपण कसं यूज करतो, जेणेकरून जे पण तुमचं मॉइश्चरायझर जे असतं ते करतं ॲब्झॉर्ब करून काही पण तुमच्या ड्रगवरती साईड इफेक्ट होण्यासाठी आपण करतो डिलिक्विसेंट यूज करतो.
इट इज स्टोर इन टाईटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर. जे पण आपण पिपरीजिन करतो ते ते कोणत्या कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवतो, तर टाईटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनरमध्ये. त्यानंतर आपण त्याचे युजेस बघितलं. इट इज यूज टू ट्रीट पिनवार इन्फेक्शन अँड राऊंड आउट इन्फेक्शन. नेक्स्ट एक्झाम्पल त्यामध्ये आपण बघितलं फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशनमध्ये 2 फॉर्म्युलेशन ते पिपरीजिन सिट्रेट. एक तर इलिक्झर अँड सेकंड वन इज टॅबलेट. नेक्स्ट ब्रँड नेम. सो आजपर्यंत आपलं एवढं भरपूर झालं शिकून. त्यामध्ये आपण फर्स्ट बघितलं डेफिनेशन ऑफ अँथलेमेटिक ड्रग. त्यामध्ये त्याचं इंट्रोडक्शन, त्याचे 3 फॅमिली. त्यानंतर नेक्स्ट क्लासिफिकेशनमध्ये तुमचं 6 क्लास पडतात. फर्स्ट इज द केमिकल क्लासिफिकेशन, हॅलोजन फिनॉल, बिस्फिनॉल. थर्ड डाय. फोर्थ पिपरीजिन अँड रिलेटेड कंपाऊंड. फिफ्थ अल्कोलाइड अँड 6 अँटीमोनियल कंपाऊंड. नेक्स्ट टाईम आपण पुढचे एक्झाम्पल बघूया. थँक्यू.